नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पिरळ येथील बांबूची शेती पाहण्यासाठी आलेलो आहोत. अमित पाटील माझ्याबरोबर आहेत. नमस्ते. त्यांच्या वडिलांनी आणि अमित पाटील यांनी धामोड आणि पिरळ जे राधानगरी तालुक्यातील दोन गावं आहेत, तिथं कमर्शियल फार्मिंगचं अत्यंत एक चांगला आदर्श असा बांबूचा प्लॉट त्यांनी उभा केलेला आहे. बांबूची शेती उभा केलेली आहे आणि ती आदर्श अशी शेती आपण पाहणार आहोत. त्या पाठीमागची त्यांची भूमिका समजून घेणार आहोत. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड करणारे हे जे शेतकरी आहेत, महाराष्ट्राला आदर्श असे शेतकरी आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. आणि आमच्या दर्शकांना यासाठी काही माहिती जाणून घ्यायची आहे, त्याबद्दलही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार अमित सर. नमस्ते. मला एक ती जी शेती पाहून मला आनंद झाला. मी खूप वेळा या शेतीवर आलो. आज आपली आणि या विषयाची चर्चा करावी असं मनात आल्यामुळं आज तुम्हाला मी पहिल्यांदा धन्यवाद देतो की महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे 40-50 एकरचे फक्त बांबूचे, आणि त्याही 3 प्रकारच्या म्हणजे बलकोवा, टोल्डा आणि मानगा. जो लोकल मानगा आहे तोही तुम्ही लावलेला आहे. टिश्यू कल्चरमधल्या 2 जाती लावलेल्या आहेत. आणि ही शेती आज 3 वर्षापासून तुम्ही डेव्हलप केलेली आहे. म्हणजे बांबू शेती करणं किती कठीण आहे हे काय नव्यानं सांगण्याची गरज नाही. तर ते सर्व धोके स्वीकारून तुम्ही शेतीमध्ये पडला. तर आपल्यालाही बांबूची शेती डेव्हलप करावी आणि चांगल्या प्रकारे एक पर्यावरणाला असं म्हणू किंवा आपण एक उत्पन्नाचं साधन म्हणून जे केलेलं आहे. तर मला असं सांगा सर की ही शेती डेव्हलप करण्यामागे आपण काही असं निश्चित नियोजन कसं केलं होतं? ॲक्च्युली झालं कसं की आपण बांबू शेतीकडे वळण्याच्या अगोदर वेगवेगळ्या पर्यायांचा अभ्यास केला. तर असं लक्षात आलं की आपण कोणती जरी हे केलं तरी बांबू इतकं शाश्वत उत्पन्न देणारा सोर्स आणखीन दुसरा कुठला दिसत नाही आहे. अर्थात कष्ट तर सगळ्या ठिकाणी करायलाच लागतात. खरं आता बाकीची कुठलीही पिकं आपण घ्यायला गेलो तर त्याचं उत्पन्न किंवा त्याला मिळणारा भाव, तर ह्या गोष्टीची शाश्वती कोण देऊ शकत नाही. म्हणून आम्ही विचार केला की आपण बांबूकडे वळून बघूया. बांबू हे करत असताना आता जसे मग हे तुम्ही पाटील साहेब आहात, ही जी शेती आहे छोटे छोटे प्लॉट डेव्हलप केले की कसे केले तुम्ही? म्हणजे ॲक्च्युली आपली आता ही पिरळ आपण उभे आहोत, होय, तर इथं किती शेती आहे? ह्या ठिकाणी आपली एकूण 31 एकर जमीन आहे. बरं. 31 एकर जमीन ही डोंगर भाग होता. हा हां. वर चढ असे वेगवेगळे भाग होते. तर त्या ठिकाणी आपण हे प्लॉट लेवल करून घेतलेत बरं. आणि लेवल करून मग त्याच्यावरती टेक्निकली म्हणजे अलाइनमेंट हे करून प्रत्येक ठिकाणी 12 फूट बाय 7 फूट ही स्पेसिंग म्हणू आपण. म्हणजे तुम्ही जर का असं बघितलं तर ही जी जागा आहे तर त्यातलं सेंटर अंतर 12 फूट आणि असं अंतर 7 फूट असं ठेवलेलं आहे. तर ह्या पद्धतीनं आपण पॅटर्न ठेवला आहे. हा पॅटर्न का ठेवला तर इथं आपण बलकोवा आणि तुळजा ह्या 2 जातीचे बांबू लागवड केलेले आहेत. हे जर का आपण दुसरे कुठले तरी मोठे बांबू घेतले असते ज्याचा साईज मोठा येतोय तर त्यावेळी हे स्पेसिंग बदलायला लागलं असतं. आता आम्हाला हे बांबू बालकोवा आणि तुळजा ह्याच्यासाठी हे आयडल स्पेसिंग वाटलेलं आहे. 12 फुटामधून आपण व्हेकल्स आत बाहेर करू शकतो आणि 7 फुटाचं अंतर सुद्धा मॅच व्हायला वगैरे मशागतीला बऱ्यापैकी सोयीचं होईल असं म्हणून बांबू घेतलेलं. काढण्यासाठी पण चांगलं. बांबू काढणीला सुद्धा चांगलं होईल असं. मानगा जो बांबू आहे तर तो आम्ही जे बांध आहेत ॲक्च्युली सगळ्यात सुरुवातीपासून आम्ही मानगा हा बांबू बघितला. आम्ही कोकण, आजरा, चंदगड ह्या भागातून कंद आणले, रायझोम म्हणू आपण. आणि ते लागवड करत असताना दर 10-10 फुटाला अशा पद्धतीने आपण लावले होते. साधारण मे जून 2017 ह्या दरम्यान मानगा जातीची लागवड केली. आता जस्ट आजच आम्ही काही ठिकाणी बघितलं तर काही ठिकाणी 50, काही ठिकाणी 55, 60 पर्यंत एका रायझोमचे एका कंदाचे एका बेटामध्ये 50, 55, 60 पर्यंत त्याचे नग तयार झालेले, पोल्स तयार झालेले. तिसऱ्या वर्षी 3 वर्ष पूर्ण झालीत आता. आणि जे बलकोवा आणि तुळजा आहे हे 2018ची लागवड आहे, साधारण जून जुलै 2018. आता काही ठिकाणी म्हणजे खालचे जे 15 एकर आहेत तर त्याच्यात 2018ला केल्या. वरचे जे 16 एकर आहे तर त्याच्यात 2019ला, म्हणजे त्याला आता 1.5 वर्ष पूर्ण झालेत, ह्याला 2.5 वर्ष पूर्ण झालेत असं आहे. मग हे पाणी नियोजन कसं केलं सुरुवातीला? डोंगराळ भाग असल्यामुळे इथं डोंगराळ भाग होता इथं उपलब्ध पाणी होतं की तुम्ही कसं केलं? नाही, पहिल्यांदा आम्ही काय केलं, पावसाळा झाल्यानंतर इथं आमची एक बोर मारलेली आहे. तर साधारण असं एक ॲझम्पशन झालं, एक थंब रूल म्हणू की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बेटाला
एक 5 लिटर बरं. एवढ्या पद्धतीनं आपण त्याला पाणी घालू. म्हणजे उन्हाळ्यात ज्यावेळी कमी पडते त्यावेळी. हो, ज्यावेळी पाणी नाहीतर कमी हा पडतं तर पावसाळी त्यावेळी area पावसाळी एरिया आहे. त्यामुळं पावसाळ्यात काही हे गरज नाहीच लागले. खरं उन्हाळ्यात आपल्याला एक प्रत्येक बेटाला एक 5 लिटरच्या हिशोबाने अंदाजे पहिल्या वर्षी दिलं, दुसऱ्या वर्षी 10 लिटर पाणी दिलं. किती दिवसात दिलं? आठवड्यातून जवळजवळ 4 दिवस आम्ही पाणी हे देत होतो. बरं बरं बरं. आता ह्याच्या पाण्याची पूर्तता करत असताना आपण दिवसाला पहिल्यांदा जे बोर आहे आपलं, तर त्यातून साधारण दिवसाला एक 2 टँकर त्यातून पाणी मिळायचं. बरं. आणि बाकीचे जे 4 टँकर असतील तर ते आम्ही 800 रुपये पर टँकर अशा हिशोबानं पाणी विकत आणलं. विकत आणून विकत आणून आम्ही हे केलं. म्हणजे हे एक काय म्हणू की विकत आणून होय इतक्या मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड करता येते होय किंवा तुम्ही केलेलं आहे यशस्वी, म्हणजे तुम्ही किती मोठं झाडच केलेलं आहे. हो हो म्हणजे जेवढं पाणी आहे तेवढं लोक लावतात, पण तुम्ही एवढ्या मोठ्या क्षेत्रावर लावताना सुद्धा विचार केला नाही की ह्याला विकत पाणी घ्यावं लागणार आहे. होय होय मग ते फारच मोठं झाडच केलं आहे आणि खरोखर तुमचं त्यासाठी कौतुक आहे. मग त्यानंतर ती सगळी वाढ सुरू आपण ह्याला संपूर्ण शेताला ड्रीप इरिगेशन केलेलं आहे. आता. कारण एकतर पाणी आपण जपून वापरायचंच होतं आणि प्रत्येक ठिकाणी पोहोचायचं म्हटलं तर ड्रीप सारखा चांगला पर्याय नाही, बरं. म्हणून आपण ड्रीप इरिगेशन संपूर्ण शेतात ड्रीप इरिगेशन केलेलं आहे. म्हणजे आता हे जे एवढं क्षेत्र आहे संपूर्ण क्षेत्र 31 एकर आहे, तर त्या 30 एकरमध्ये सगळ्याला सगळीकडे ड्रीप ड्रीप इरिगेशन केलंय. पाणी. आणि खत व्यवस्थापन वगैरे कसं केलं तुम्ही? खताचं आता आम्ही ज्यांच्याकडनं रोपं घेतलेत किंवा आपले काही मित्र आहेत जे ह्या फील्डमध्ये काम करतात, तर त्यांनी सुचवल्याप्रमाणे आपण DAP खत, शेणखत आणि शिवाय हा जो तुम्ही बघताय पालापाचोळा, बरं. तर ह्याच्यात आता तुम्हाला असं दिसेल की बांबू हे सगळ्यात जास्त बायोमास तयार करणारं झाड आहे, म्हणजे बेट आहे. बेट आहे. तर त्याच्यामुळे ह्याचं जे बायोमास पानं जे आहेत तर ते आम्ही काय केलं, सगळी गोळा करून इथं ह्याच्या बुंदाला वगैरे लावून ठेवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर इथलीच माती लूज केलेली म्हणजे दुसऱ्या वर्षापासून त्या मातीचा थर त्याच्यावरती लावतोय. त्यामुळे सॉइल मल्चिंग करतोय आपण, खत तयार होते. त्याचं खत तयार होतंय. शिवाय शेणखत सुद्धा आपण ह्याला घातलेलं आहे आणि वर्षातून एकदा DAP घालतोय. पण मला काय जर जाणवलं असेल सर, तर आपली हे जे बांबूची बेटं आहे ती उत्तम प्रकारे वाढलेली आहे. म्हणजे व्यवस्थापन तुमचं एक नंबर दर्जाचं आहे हे त्यावरून दिसतं. म्हणजे आपण वेगवेगळ्या ठिकाणी वस्तू बांबू लावला आणि तिकडे बघायचं नाही, बांबूला काय लागत नाही, हा जो गैरसमज आहे हो हो की बांबूला काय पाणी लागत नाही, बांबूला काय खत लागत नाही, तर तो काय तुम्ही गैरसमजात न जाता, नाही कारण इतकी मोठी तुमची शेती असल्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने करायला पाहिजे, एक पीक म्हणून बघितलं पाहिजे, हो तो दृष्टिकोन तुम्ही अवलंबला. व्यावसायिक दृष्ट्या आपण बघितलं. हा. तर मला असं विचारायचं की सर, इतकी मोठी शेती आपण ज्यावेळी लावतो, आता फार्मिंग तुमचं जवळजवळ काय म्हणते त्याला हार्वेस्टिंगला आलेलं आहे, होय काय पुढच्या वर्षी पुढल्या वर्षापासून हे चालू होईल. करतात. म्हणजे काही या दृष्टीनं नियोजन तुमच्या डोक्यात आहे का? हा, आता आमचं मार्केट सर्वे चालू आहे. हां कुठल्या ह्याच्यात आता कसं मास क्वांटिटीमध्ये जर का बघायला गेलं आणि आपण जर का ते टनेजवरती हे केलं तर टनेजचा जो रेट आहे, आता समजा की आपण तुळजा ही जात जी आहे तर ते अगरबत्तीसाठी चांगलं समजतोय. तर तुळजाचं आता जवळपासचं जे अंतर आहे तर ते बघितलं आणि त्या फॅक्टरीजला जर का हे केलं तर एक 2-2.5 हजार रुपये टनापेक्षा तर काय साधारण त्या लोकांची अपेक्षा नसते की आपल्याला जास्त हे करून द्यावं आणि आपल्याला जास्त पाहिजे असते. मग त्याच्यासाठी आणखीन काहीतरी एक दुसरा पर्याय असं करून घेतलं पाहिजे की आपण त्याची चिपिंग करून त्यांना जी पाहिजे ती रिक्वायर्ड साईज हे करून जे बाकीचं मटेरियल आहे तर रॉ वेस्टेज, तर त्या वेस्टेजवरती काहीतरी प्रोसेस करून आणखीन एखादं प्रॉडक्ट तयार करायचं. चारकोल वगैरे असं म्हणतात, चारकोल असू देत किंवा आणखीन दुसरे काही किंवा मग प्रोडक्ट. असं ह्याच्या काडीला देता येईल, म्हणजे ब्रशच्यासाठी. हो, इवन आपले मित्र आहेत रोटे म्हणून आहेत, तर त्यांनी सुद्धा सजेस्ट केलं होतं की आपण जे ब्रिकेट्स तयार करतात तर त्या ब्रिकेट्सचं मशीन हे करून किंवा कोणाकडे असेल इंधनासाठी तर त्यांना आपण देऊन ब्रिकेट्स तयार पॅलेट्स करता येतील हां. असं सुद्धा. मग त्यांच्या सुद्धा गोष्टी ज्या सांगतात तर अशा पद्धतीने जाऊन विचार करायला काही हरकत नाही. म्हणजे आता हे म्हणजे तुम्ही एक मोठं शेती विकसित केलेलीच आहे, आणखीन काही छोटे छोटे आहेत, म्हणजे या सगळ्यांना असं बरोबर घेऊन एखादा असं पद्धतशीर प्रकल्प म्हणून किंवा अशा विचाराला आपण जायला पाहिजे. आता हो हो तुम्ही तरुण आहात, त्याच दृष्टीने काही कराल असं वाटतं. आणि माझ्या दर्शकांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी तालुक्यात पिरळ आणि धामोड एक 2 अशी बांबूची शेतीची क्षेत्र आहेत की जी पाहिल्यानंतर आपण बांबूचं व्यवस्थापन कसं करावं याही बरोबर एक मोठी शेती कशी विकसित करावी याचं एक उत्तम उदाहरण म्हणून अमित पाटील आणि त्यांचे वडील बाजीराव पाटील यांनी उभं केलेलं आहे. आपण ती पाहू शकतो आणि सर्वांनी पाहावं असंही माझी इच्छा आहे. खूप दिवसापासून मी या शेतात येतो. अमित पाटील माझे जरी स्नेही असले तरी आमच्या दर्शकांसाठी
हे जे शेतीमधलं ज्ञान आहे ते सर्वांसाठी द्यायला इच्छुक असतात आणि ह्या त्यांच्या भूमिकेसाठी आज मी त्यांची आवाज खेचायला पाहिजे. हा कोकणचा मानगा ह्याला लावून आज 3 वर्ष झालेले आहे. लावताना 10-10 फूट अंतरावरती एक स्टिक लावले होते. स्टिक म्हणजे बांबूचं मूळ, त्याला डांगे म्हणतो आपण. हे 10-10 फुटाला एक लावले होते. आज त्याला जवळजवळ 3 वर्ष पूर्ण झाले. आता एका डांग्याच्या स्टिकला आता 40 पासून 55 पर्यंत स्टिक आता आलेले आहेत. आत्ता याची रनिंग उंची चालू आहे 30 ते 35 फूट. आणि आता हे जर तुम्हाला दिसतं ज्याचं अंतर पूर्वी लावताना 10 फुटात लावलं होतं एक आणि 1 वर्षात 2 वर्षात ह्याच्यामध्ये 1 फुटाचं सुद्धा अंतर आता रिकामं दिसणार नाही आहे. म्हणजे हे लोकल मानगायचं लोकल मानगा. मला तर असं म्हणायचं आहे, ज्याला 1 एकर 2 एकर करायचं आहे त्यांनी ह्या बल्क टिश्यूच्या नादाला लागू नये. त्यांनी आपलं एक कोकणचा मानगा लावावा आणि ह्याच्यामुळं आपल्याला बांधाची धूप एक तर होत नाही, खरं उसापेक्षा चांगलं उत्पन्न मिळणार हे नक्की. आता हे 40 वर व्हायला लागले म्हणजे भरपूर झाले ना. काय 55 आहे. मग एक तुम्हाला आता हा हेच मापा घेतली इथं उभा राहून मापा. हे जे आहे ते ह्या तुरडा जातीचं आहे. ह्या तुरड्याला जूनला कोंब येतात तर कंपल्सरी. त्याशिवाय परत 4 महिन्यानंतर नवीन आणि कोंब यायला तुरड्याला चालू होतात. म्हणजे 2 वेळा येतात वर्षातून. तुरड्याला कोंब हे 2 वेळा येतात. बल्कवाला कोंब एकदाच येतात जून महिन्यामध्ये. आता हा आले उंच गेलेला कधी आला? हा आत्ता आलेला आहे सप्टेंबर नंतर. हे 2 महिन्याचा आहे फक्त. हा ऑक्टोबरचा आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे हा 2-2.5 महिन्याचा कारण अजून त्याला पालवी नाहीये. नाही. महाराष्ट्रामध्ये अलीकडील काही वर्षामध्ये बांबूची लागवड वाढत आहे हे चित्र दिसत आहे. पण कोल्हापूर जिल्ह्याने या बांबू लागवडीमध्ये विशेषतः कमर्शियल बांबू लागवडीमध्ये एक वेगळं पाऊल टाकलेलं आहे. इथल्या जिती शेतकऱ्यांनी आपल्या शेतीवर बांबूची लागवड करून या अशा काही शेतकऱ्यामध्ये एक ठळक असं नाव आहे बाजीराव श्रीपती पाटील. त्यांची राधानगरी तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातल्या पेरळ आणि धामोड येथे जी शेती होती डोंगर माथ्यावरची, तिथे बांबू लागवड करायचं असा त्यांनी ध्यास घेतला आणि या शेतीवर त्यांनी बांबूची लागवड यशस्वीरित्या करून दाखवली. अतिशय कष्टाने, जिद्दीने, अपार मेहनतीने आणि प्रचंड मोठी आर्थिक गुंतवणूक करून इतक्या मोठ्या प्रमाणात एका शेतकऱ्याने बांबू लागवड केल्याचे हे एक वेगळे उदाहरण महाराष्ट्राला पाहायला मिळते. आपल्याकडील असलेल्या साधनसुविधाचा वापर योग्य रीतीने करून ही जी शेती त्यांनी उभी केलेली आहे ती शेती पाहिल्यानंतर त्यांच्या जिद्दीला आपण सलाम करावासा वाटतो. आज या 71 एकरमध्ये जी बांबूची लागवड उभी आहे त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या जातीची लागवड केलेली आहे. विशेषतः मानगा, टोल्डा, बल्कोवा या जातीची तिथे लागवड आपल्याला पाहायला मिळते. आपण ही लागवड कशा पद्धतीने केली हे आज पाहणार आहोत, आमच्या दर्शकांना दाखवणार आहोत.